तर आपला जो फर्स्ट टॉपिक आहे तो आहे डेटा टाइप्स इन पायथॉन. डेटा टाइप्स इन पायथॉन. तर डेटा टाइप्स म्हणजे काय? तर मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा पण आपण काय करतो, एक व्हेरिएबल असाइन करतो. ओके, एक व्हेरिएबल असाइन करतो. तर काय असतं की त्या व्हेरिएबलमध्ये आपण काय करतो, एक व्हॅल्यू काय करतो, स्टोअर करतो. एक व्हॅल्यू आपण काय करत असतो, त्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करत असतो. तर त्या व्हॅल्यू कोणत्या टाईपची आहे, ओके, कोणत्या टाईपची ती व्हॅल्यू आहे, तर त्याला आपण काय म्हणणार, त्याला आपण म्हणणार डेटा टाईप. ओके, टाईप ऑफ व्हॅल्यू, टाइप्स ऑफ दॅट डेटा अ व्हेरिएबल कॅन होल्ड, याला आपण काय म्हणणार, याला आपण म्हणणार डेटा टाईप. जसं एक्झाम्पलसाठी मी जर तुम्हाला विचारलं की व्हॉट इज युअर नेम, ओके, व्हॉट इज युअर नेम, ओके, हा प्रश्न जर मी विचारला तुम्हाला, तर तुमचा आन्सर याचं कसं येणार आहे, तर तुम्ही याचा आन्सर देणार आहे टेक्स्टमध्ये. ओके, कसं देणार आहे तुम्ही याचा आन्सर, टेक्स्टमध्ये. या टेक्स्टलाच आपण कसं काय म्हणणार, तर या टेक्स्टलाच आपण काय म्हणणार, या टेक्स्टला आपण म्हणणार स्ट्रिंग म्हणणार. ओके, टेक्स्टलाच काय म्हणणार आपण, स्ट्रिंग. जसं मी तुम्हाला आणखी एक क्वेश्चन विचारला की व्हॉट इज युअर एज, तर तुम्ही आन्सर देऊ शकता 20, 21, 23. तर तुम्ही जे आन्सर देणार आहात, ते आन्सर तुम्ही कशात देणार आहात, नंबर्समध्ये. कशात देणार आहे, नंबर्समध्ये. आणि याला आपण म्हटलं जातं इंटिजर. पायथॉनमध्ये याला काय म्हटलं जातं, याचा टाईप काय असेल तुमचा, इंटिजर. त्यानंतर मी जर आणखी काही प्रश्न विचारला की व्हॉट इज युअर हाईट, ओके, व्हॉट इज युअर हाईट, तर हाईट सेंटीमीटरमध्ये जर मी तुम्हाला विचारली, तर सेंटीमीटरमध्ये हाईट काय असू शकते, 160 असू शकते, 160.9 असू शकते. तर अशा प्रकारचा जो डेटा असेल, आपण त्या डेटाला काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो डेसिमल डेटा. ओके, डेसिमल डेटा. आणि त्याच डेटाला आपण पायथॉनमध्ये काय म्हणणार, त्याच डेटाला आपण पायथॉनमध्ये म्हणणार फ्लोट. काय म्हणणार आपण त्या टाईपला, त्याला आपण म्हणणार फ्लोट. ओके, आणखी मी जर तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारला, ओके, एक्झाम्पलसाठी मी आणखी प्रश्न विचारला की विल यू परचेस अ कार, ओके, एक्झाम्पलसाठी विल यू परचेस अ कार. ओके, तर याचं आन्सर काय येईल तुमचं, आयदर तुमचा आन्सर येस येणार किंवा तुमचा आन्सर काय येणार, नो येणार. यालाच आपण काय म्हणतो, याला आपण म्हणतो बुलियन टाईप. ओके, याला आपण काय म्हणायचं, बुलियन टाईप. तर तुम्ही कोणत्या प्रकारचा डेटा पायथॉन व्हेरिएबलमध्ये स्टोअर करताय, त्यालाच आपण काय म्हणायचं, त्याला आपण म्हणणार डेटा टाइप्स इन पायथॉन. त्याला आपण काय म्हणायचं, डेटा टाइप्स इन पायथॉन. ओके, तर डेफिनेशन आहे त्याची की डेटा टाइप इज अ क्लासिफिकेशन दॅट डिफाईन्स व्हॉट टाइप ऑफ डेटा अ व्हेरिएबल कॅन होल्ड अँड व्हॉट काइंड ऑफ ऑपरेशन कॅन बी परफॉर्म ऑन इट. ओके, आता जर मी एक्झाम्पलसाठी तुम्हाला एक व्हेरिएबल मी डिफाईन केला. ओके, सपोज दॅट मी इथे केलं नेम नावाचा व्हेरिएबल आणि त्याची व्हॅल्यू मी दिली सपोज दॅट पूजा. ओके, पूजा नावाची व्हॅल्यू असाइन केली. तर हा जो डेटा आहे, हा आपला कसा डेटा आहे, टेक्च्युअल. तर आपण याला काय म्हणणार, आपण याला पायथॉनमध्ये काय म्हणणार, स्ट्रिंग म्हणणार. आपण याला पायथॉनमध्ये काय म्हणणार, स्ट्रिंग म्हणणार. जर आपण, मी तुम्हाला आणखी एक व्हेरिएबल मी असाइन केला एज नावाचा, त्यामध्ये मी व्हॅल्यू दिली 27. तर हा जो डेटा आहे, हा डेटा पायथॉनमध्ये कोणता असेल, तर हा डेटा असेल तुमचा इंटिजर. कोणता असेल तुमचा डेटा, इंटिजर. जर मी आणखी एक व्हेरिएबल असाइन केला, ओके, इथे मी एक व्हेरिएबल असाइन केला सपोज दॅट एक हाईट. ओके, हाईट असाइन केली आणि हाईट व्हेरिएबलला मी काय स्टोअर केलं, त्यामध्ये 168.9. ओके, यामध्ये स्टोअर केलं मी 168.9. आता हा जो नंबर आहे, यामध्ये कसं डेसिमल पॉईंट आहे, त्यामुळे आपण त्याला पायथॉनमध्ये काय म्हणणार, त्याला फ्लोट डेटा टाईप म्हणणार. काय म्हणणार, फ्लोट. ओके, त्यानंतर मी आणखी एक व्हेरिएबल काय केला, असाइन केला. एक एक आणखी व्हेरिएबल मी काय केला, असाइन केला. आणि मी काय केलं की इथे लिहिलं की इज कार, म्हणजे तुमच्याकडे कार आहे का. ओके, तर आता याचा आन्सर आपण पायथॉन यामध्ये कसं देऊ आन्सर, नॉर्मल लँग्वेजमध्ये की माझ्याकडे कार आहे किंवा नाही. पण पायथॉनमध्ये तुम्ही कसं आन्सर देणार, ट्रू. ट्रू म्हणजे काय, तुमच्याकडे कार आहे. काय आहे, तुमच्याकडे कार आहे. जर तुम्ही असं दिलं इज अंडरस्कोर आणि त्यानंतर मी लिहिलं की बाईक, की तुमच्याकडे बाईक आहे का,
आणि याचा आन्सर जर मी दिलं फॉल्स, ओके, काय आन्सर दिलं मी याचं फॉल्स, किंवा मी इज अंडरस्कोर बाईक व्हेरिएबल मध्ये काय सेव्ह केलं आहे, फॉल्स सेव्ह केलं आहे, तर याला आपण काय म्हणणार, बुलियन. याला आपण काय म्हणणार, बुलियन टाईप. ओके, याला आपण काय म्हणणार, बुलियन टाईप. ओके, तर व्हेरिएबल मध्ये तुम्ही कोणत्या प्रकारचा डेटा स्टोअर करता आहात, व्हेरिएबल मध्ये तुम्ही कोणत्या प्रकारचा डेटा स्टोअर करताय, यावरून त्याचे काय पडतात, टाइप्स पडतात. ओके, त्याच्यावरून त्याचे काय पडतात, टाइप्स पडतात. याला आपण काय म्हणणार, एसटीआर, स्ट्रिंग म्हणजे एसटीआर. याला आपण काय म्हणणार, याला आपण म्हणणार इंट. याला आपण काय म्हणणार, इंट. त्यानंतर याला आपण काय म्हणणार, फ्लोट, कारण यामध्ये काय डेसिमल पॉइंट आहे. आणि याला आपण काय म्हणणार, बुलियन मधले BOOL, याला आपण म्हणणार BOOL. ओके, आता हे जे डेटा टाइप सांगितले मी तुम्हाला, स्ट्रिंग, इंट, फ्लोट आणि बुलियन, हे जे आहेत, हे कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात, तर प्रिमिटिव्ह डेटा टाइप. ओके, कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात, हे प्रिमिटिव्ह डेटा टाइप. आता हे प्रिमिटिव्ह डेटा टाइप का असतं, तर बघा, जे डेटा टाइप्स असतात पायथॉनमध्ये, जे पायथॉनमध्ये डेटा टाइप असतील, ओके, पायथॉनमध्ये जे डेटा टाइप असतील, ते दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेले असतात. ते कोणत्या कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेले असतात, दोन कॅटेगरीमध्ये. एक तुमचा असतो प्रिमिटिव्ह डेटा टाइप, आणि सेकंड काय असतो तुमचा, नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप. तर आपल्याला काय करायचं आहे, आधी काय शिकायचं आहे, प्रिमिटिव्ह डेटा टाइप. आपल्याला नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप आपण नंतर शिकणार आहोत. तर प्रिमिटिव्ह डेटा टाइप म्हणजे काय, की ज्यामध्ये आपण काय करू शकतो, एक सिंगल व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. काय करू शकतो आपण, एक सिंगल व्हॅल्यू त्यामध्ये काय करू शकतो, स्टोअर करू शकतो. म्हणजे एक्स नावाचा जर व्हेरिएबल असेल माझ्याकडे, तर मी त्यामध्ये फक्त आणि फक्त काय करू शकतो, 10 नंबरची व्हॅल्यू मी काय करू शकतो, स्टोअर करू शकतो. जर माझ्याकडे PI नावाचा एक व्हेरिएबल असेल, तर त्यामध्ये मी काय करू शकतो, फक्त आणि फक्त 3.14 हीच व्हॅल्यू काय करू शकतो, स्टोअर करू शकतो. माझ्याकडे बुलियन जर असेल, तर त्यामध्ये मी आयदर ट्रू करू शकतो किंवा फॉल्स करू शकतो. आणि स्ट्रिंगमध्ये तुम्ही काय करू शकता, एक स्ट्रिंग कोणती पण त्यामध्ये ऍड करू शकता किंवा स्टोअर करू शकता. ओके, नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप काय असतं, की ज्यामध्ये व्हेरिएबल मध्ये तुम्ही काय करू शकतात, मल्टिपल काय करू शकतात, व्हॅल्यूज ऍड करू शकतात. म्हणजे एक्झाम्पल साठी आपण कन्सिडर करा, की तुमच्याकडे एक बकेट आहे. ओके, तुमच्याकडे एक बकेट आहे, आणि या बकेटमध्ये तुम्ही 10 स्टोअर केले. ओके, 10 स्टोअर केले. आता या बकेटमध्ये, याला मी नाव देतो B1, बकेट 1. ओके, बकेट 1 मी याला नाव दिलं. आता या बकेट 1 मध्ये मी 10 व्हॅल्यू आधी स्टोअर केलेली आहे. तर मी आणखी एक व्हॅल्यू यात ऍड करू शकतो का, नाही. जर मी प्रिमिटिव्ह डेटा टाइप यूज करत असेल, तर मी यामध्ये आणखी कोणतीही व्हॅल्यू स्टोअर करू शकत नाही. पण जर तुम्ही बघितलं, जर आपण नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप बद्दल बघितलं, तर सपोज दॅट माझ्याकडे बकेट 2 आहे. ओके, माझ्याकडे काय आहे, एक बकेट 2 आहे. तर या बकेट 2 मध्ये मी काय करू शकतो, मी 10 स्टोअर केले. त्यानंतर मी काय केलं, यामध्ये 20 पण स्टोअर करू शकतो. यामध्ये काय करू शकतो, मी 20 पण स्टोअर करू शकतो. त्यानंतर मी यामध्ये काय करू शकतो, 30 पण स्टोअर करू शकतो. तर जर तुम्ही व्हेरिएबलमध्ये सिंगल व्हॅल्यू स्टोअर करू शकत असाल, तर त्याला आपण काय म्हणायचं, प्रिमिटिव्ह डेटा टाइप. म्हणजे तुम्ही असं लक्षात घ्या, की तुमच्याकडे एक फ्रूटसाठी बास्केट आहे, आणि त्यामध्ये तुम्ही फक्त एक ऍपल, एकच कोणतीही गोष्ट तुम्ही काय करू शकता, एकच कोणतं तरी फ्रूट काय करू शकता, ऍड करू शकता. आणि दुसरं काय आहे, दुसरी तुमच्याकडे बकेट आहे, त्यामध्ये काय तुम्ही बास्केट आहे किंवा बकेट आहे किंवा बास्केट आहे, त्यामध्ये काय करू शकता, तुम्ही मल्टिपल फ्रुट्स काय करू शकता, तुम्ही त्यामध्ये स्टोअर करू शकता. जर तुम्ही सिंगल सिंगल व्हॅल्यू जर स्टोअर करत असाल एका ठिकाणी, एका लोकेशनला, ओके, तर त्याला आपण काय म्हणायचं, प्रिमेटिव्ह डेटा टाइप. त्याला काय म्हणायचं आपण, प्रिमेटिव्ह डेटा टाइप. आणि जर तुम्ही एका लोकेशनला, एका मेमरी लोकेशनला मल्टिपल एलिमेंट जर ऍड करू शकत असाल, तर त्याला काय म्हणायचं, नॉन प्रिमेटिव्ह डेटा टाइप्स. त्याला म्हणायचं नॉन प्रिमेटिव्ह डेटा टाइप्स. ओके, तर इंटिजर, त्यानंतर फ्लोट, त्यानंतर बुलियन, आणि त्यानंतर काय येणार आहे आपलं, स्ट्रिंग. आज आपण काय बघणार आहात,
प्रिमिटिव्ह डेटा टाईप. ओके, तर प्रिमिटिव्ह डेटा टाईप आणि नॉन प्रिमिटिव्ह मधला डिफरन्स काय आहे? फक्त त्यामध्ये एका व्हेरिएबलमध्ये तुम्ही किती व्हॅल्यू स्टोअर करू शकता. जर तुम्ही सिंगल व्हॅल्यू स्टोअर करू शकत असाल तर त्याला म्हणायचं प्रिमिटिव्ह डेटा टाईप, आणि जर मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करू शकत असाल तर त्याला म्हणायचं नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप. ओके, तर आपण याचं एक्झाम्पल पण बघणार आहोत. तर मी आयडियली ओपन करतो आणि यामध्ये मी सेशन सेशन 6. ओके, ओके. बघा आता, आता मी तुम्हाला सांगितले होते जे दोन डेटा टाइप्स आहे. ओके, टू डेटा टाइप्स आहे आपल्याकडे. एक आहे प्रिमिटिव्ह टू डेटा टाइप्स. पायथॉन हॅज टू डेटा टाइप्स, primitive and non-primitive. Okay, primitive and non-primitive. प्रिमिटिव्ह मध्ये आपण काय करू शकतो? एकच व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. तर मी इथे लिहितो प्रिमिटिव्ह प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स. ओके, आता बघा, प्रिमिटिव्ह डेटा टाइपचे मी तुम्हाला टाइप सांगितले होते. तर फर्स्ट जो टाइप आहे, ओके, फर्स्ट जो टाइप आहे तो आपला कोणता आहे? तर त्याला म्हटलेलं आहे मी इंट, म्हणजे काय होतं? इंटिजर. त्याला काय म्हटलंय मी? इंटिजर. आता बघा, इंटिजर म्हणजे काय? एक नंबर. जसे मार्क्स असतात. ओके, जसं तुम्हाला एखाद्या मुलाचे मार्क्स जर स्टोअर करायचे असेल तर मार्क्स कसे असतील तुमचे? 10, 11, 20, 30 अशा प्रकारे असतील, पॉईंटमध्ये नसतील. ओके, आपण कन्सिडर करू की ते पॉईंटमध्ये नाहीत आहे. तर मी इथे 23 काय केलं? इथे मी इथे 23 काय केलं? स्टोअर केलं. आता जेव्हा मी याला स्टोअर करेल, मार्क्स मध्ये 23 स्टोअर करेल, तेव्हा काय होणार आहे इथे? की ही जी माझी मेमरी आहे, ओके, ही जी माझी मेमरी आहे, या मेमरीमध्ये काय होणार? एक कंटेनर क्रिएट होणार. एक कंटेनर क्रिएट होणार. त्या कंटेनरचं जे नाव असेल ते काय असेल? तुमचं कंटेनरचं नाव, त्या कंटेनरचं नाव असेल मार्क्स. ओके, या कंटेनरचं नाव काय असेल? मार्क्स असेल. ओके, कंटेनरचं नाव काय असेल? मार्क्स असेल. ओके, आणि त्यामध्ये व्हॅल्यू काय स्टोअर होणार आहे तुमची? 23. ओके, 23 व्हॅल्यू इथे स्टोअर झाली. ओके, आता मला कसा कळेल याचा टाईप काय आहे? तर याचा टाईप जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागतं? प्रिंट, आणि यामध्ये तुम्हाला लिहावं लागतं टाईप फंक्शन, आणि त्यामध्ये तुम्हाला लिहावं लागतं व्हेरिएबलचं नाव. ओके, व्हेरिएबलचं नाव तुम्ही लिहिलेलं आहे. ओके, आणि तुम्ही या प्रोग्रामला जेव्हा रन करा, बघा, तुम्ही या प्रोग्रामला रन केलं तर तुम्हाला काय मिळालं? क्लास इंट. म्हणजे हे जे व्हेरिएबल मार्क्स नावाचं व्हेरिएबल जी व्हॅल्यू स्टोअर करते आहे, ती व्हॅल्यू कशी आहे? इंटिजर आहे. ती व्हॅल्यू कशी आहे? इंटिजर आहे. ओके, आता मला सांगा, याचा मला जर आय डी चेक करायचा असेल, ओके, मला याचा आय डी चेक करायचा असेल तर कसा करू शकतो मी? कशा प्रकारे करू शकतो सांगा? प्रतिभा, येस सर. मला जर मार्क्स व्हेरिएबलचा आय डी चेक करायचा असेल तर कशा प्रकारे करू शकतो मी? आय डी अँड मार्क्स आय ब्रॅकेट डी, मध्ये. व्हेरी गुड व्हेरी गुड, यामध्ये मला काय लिहावं लागेल? मार्क्स लिहावं लागेल. ओके, आता येस. मी याला काय केलं? याला मी रन केलं. ओके, रन केल्यानंतर बघा, मला एक मेमरी लोकेशन इथे मिळालेलं आहे. मला काय मिळालेलं आहे? इथे एक मेमरी लोकेशन मिळालेलं आहे. मी इथे मेमरी लोकेशन तुम्हाला दाखवतो, इथे पेस्ट करतो. ओके, तर मला याचं काय मिळालेलं आहे? मेमरी लोकेशन, किंवा इथे लिहितो आणि याला एक डायरेक्शन देतो. ओके, ही काय त्याची आयडी आहे. ओके, मागची काय आहे? ही आयडी आहे. ओके, हे कळलं एवढं? ओके, आता जर मी
मार्क्स, आता हे मार्क्स नावाचं जे कंटेनर आहे, त्या कंटेनरमध्ये ऑलरेडी 23 तुम्ही स्टोअर केलेलं आहे. ऑलरेडी तुम्ही 26 स्टोअर केलेला आहे. आता मी परत काय केलं, मार्क्स नावाचा एक व्हेरिएबल क्रिएट केला आणि त्यामध्ये मी किती 25 मार्क्स काय केले तिथे स्टोअर केले. मार्क्स नावाच्या एका कंटेनरमध्ये मी 25 स्टोअर करण्याचा प्रयत्न करत आहो. ओके, तर याचा टाईप तुम्हाला ऑलरेडी माहित आहे. याचा टाईप काय असेल तुमचा इंट. पण जर मी याची आय डी चेक केली, ओके, मी आता याची आय डी तुम्हाला दाखवतो. प्रिंट आय डी ऑफ मार्क्स. ओके, मी केलं इथे प्रिंट आय डी ऑफ मार्क्स. मी याला रन केलं. ओके, बघा तुम्हाला दोघांची आय डी डिफरन्स दिसली. तर काय आहे, ऑलरेडी जे तुमच्याकडे मार्क्स नावाचं कंटेनर होतं, ज्याची आय डी 1407064411010316 आहे. ओके, त्यामध्ये ऑलरेडी तुम्हाला काय आहे 23 नंबरची व्हॅल्यू काय ऑलरेडी सेव्ह झालेली आहे. ओके, आणि तुम्ही काय करताय, त्याच नावाचं एक व्हेरिएबल परत क्रिएट करताय आणि त्यामध्ये काय करताय तुम्ही डिफरंट व्हॅल्यू स्टोअर करण्याचा प्रयत्न करताय. पण मी तुम्हाला काय सांगितलं होतं की की जर प्रिमिटिव्ह डेटा टाईप असेल तर एका लोकेशनला तुम्ही एकच व्हॅल्यू काय करू शकता, स्टोअर करू शकता. तर या लोकेशनला तुम्ही कोणती व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे, ऑलरेडी 23 व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे, बरोबर. आता जे आपल्याकडे मार्क्स इज इक्वल टू आपण 25 केलं, तेव्हा काय होणार आहे, एक नवीन कंटेनर क्रिएट होणार आहे. ओके, एक नवीन कंटेनर काय होणार आहे इथे क्रिएट होणार आहे. यामध्ये काय होणार, एक नवीन कंटेनर इथे क्रिएट होणार आहे. ओके, एक कंटेनर क्रिएट होईल. यामध्ये व्हॅल्यू काय असणार तुमची, यामध्ये व्हॅल्यू असेल 25 आणि याचं नाव काय असेल, या नाव पण काय असेल, याचं मार्क्सच नाव असेल आणि याचा जो आय डी असेल तो आय डी काय असेल बघा, मी तुम्हाला आय डी दाखवतो, डायरेक्शन देतो याला. तर याची जी आय डी असेल ही असेल 1407. ओके, ही काय असेल याची आय डी असेल. ओके. ओके, तर प्रिमिटिव्ह डेटा टाईप मध्ये काय असेल की एका लोकेशनला तुम्ही काय करतात, एकच व्हॅल्यू काय करू शकता, स्टोअर करू शकतात. एका लोकेशनला काय करू शकता तुम्ही, एकच व्हॅल्यू स्टोअर करू शकतात. त्यामुळे याला काय म्हटलं जातं, याला म्हटलं जातं इम्म्युटेबल. इम्म्युटेबल म्हणजे अशी गोष्ट जी चेंज होत नाही, अशी गोष्ट ती काय होते, चेंज होत नाही. त्यामुळे याला काय म्हटलं जातं, याला म्हटलं जातं इम्म्युटेबल. जे प्रिमिटिव्ह डेटा टाईप असतात ते कसे असतात तुमचे, इम्म्युटेबल असतात. ओके, यांना काय म्हटलं जातं, इम्म्युटेबल. का बरं म्हटलं जातं, कारण एका मेमरी लोकेशनला तुम्ही एक व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे, तर त्याच मेमरी लोकेशनला तुम्ही डिफरंट व्हॅल्यू स्टोअर करू शकता का, इवन तुमचं व्हेरिएबल नेम सेम आहे, करू शकता का, नाही करू शकत. ओके, नाही करू शकत. ओके, त्यामुळे आपण याला काय म्हणतो, आपण याला म्हणतो इम्म्युटेबल. ओके, हा कन्सेप्ट कळाला सगळ्यांना. हो सर. ओके, आता बघा त्यानंतर त्यानंतर आपल्याकडे जो टाईप आहे, ओके, जो टाईप आहे आपल्याकडे, ओके, तो टाईप आहे फ्लोट. ओके, काय आहे आपल्याकडे, फ्लोट. ओके, फ्लोट म्हणजे काय की ज्यामध्ये डेसिमल पॉइंट असतात. जसं मी तुम्हाला हाईटचं एक्झाम्पल दिलं होतं, तर हाईट, ओके, हाईट इज इक्वल टू, आणि मी इथे सेंटीमीटरमध्ये लिहिणार आहे 168.9. मी काय लिहिणार आहे 168.9. मी आता जर याचा टाईप चेक केला, प्रिंट, त्यानंतर मी टाईप नावाचं फंक्शन, त्यानंतर मला यामध्ये काय लिहायचं आहे, व्हेरिएबलचं नाव. तर मी इथे लिहिलं व्हेरिएबल नेम. ओके, आणि याला काय केलं मी रन केलं, या मॉड्यूलला मी रन केलं. तर बघा मला काय मिळालं इथं, क्लास फ्लोट. मला काय मिळालं इथं, क्लास फ्लोट. म्हणजे याचं जे हाईट नावाचं व्हेरिएबल आहे ते कशा प्रकारची व्हॅल्यू स्टोअर करते आहे, तर ती एक डेसिमल पॉईंटची व्हॅल्यू काय करते, स्टोअर करते आहे. आणि त्यालाच आपण काय म्हणतो फ्लोट म्हणणार आहोत. ओके, आता मी परत याची आय डी एक वेळेस तुम्हाला दाखवतो. प्रिंट प्रिंट
आय डी ऑफ हाईट. मी तुम्हाला दाखवतो प्रिंट आय डी ऑफ हाईट. ओके, एक आय डी मिळालेली आहे आपल्याला. ओके, आय डी आपल्याला मिळालेली आहे 29294165323960. तर काय होणार, आपले जे मेमरी लोकेशन असणार. ओके, इथे जे मेमरी आहे आपली, या मेमरीमध्ये एक कंटेनर क्रिएट होणार. त्या कंटेनरचे नाव काय असणार तुमचं, व्हेरिएबल हाईट, आणि त्याचं जे मेमरी लोकेशन असणार, याचं जे मेमरी लोकेशन असणार, ते मेमरी लोकेशन काय असणार आहे तुमचं, इथे मी याला पेस्ट करतो. ओके. ओके, आणि यामध्ये एक व्हॅल्यू स्टोअर होणार आहे, त्या व्हॅल्यूचं नाव काय असेल, 168.9. ओके, 168.9. ओके, आता जर मी सेम जो आता जर मी सेम व्हेरिएबल नावाचं एक सेम नावाचं व्हेरिएबल क्रिएट केलं हाईट, आणि यामध्ये मी 178.0 अशा प्रकारे लिहिलेलं आहे. ओके, आता जर मी परत याचा आय डी चेक केला, प्रिंट प्रिंट आय डी ऑफ हाईट, प्रिंट आय डी ऑफ हाईट. ओके, याचा आय डी मी परत चेक करतो. बघा, तर बघा तुम्हाला याचा आय डी काय मिळेल, तुम्हाला डिफरंट मिळेल. म्हणजे तुमची जी मेमरी आहे, त्या मेमरीमध्ये आणखी एक कंटेनर क्रिएट झालेला आहे. त्या कंटेनरचं नाव काय आहे, हाईट. त्या कंटेनरचं नाव काय आहे, हाईट. आणि त्यामध्ये काय असेल, एक न्यू व्हॅल्यू स्टोअर झालेली असेल. त्याला काय म्हणणार आपण, 178.0, आणि त्याचं मेमरी लोकेशन इथे त्याचं असेल मेमरी. ओके, डिफरंट मेमरी लोकेशन हवं इथं, जस्ट अ सेकंड. ओके. ओके, बघा, हाईट नावाचा जो व्हेरिएबल आपल्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहे, त्या हाईट नावाच्या व्हेरिएबलमध्ये मी कोणती व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे, फ्लोट व्हॅल्यू. ओके, आणि त्याची एक मेमरी लोकेशन मला मिळालेली आहे. परत जर मी तोच व्हेरिएबल क्रिएट केला, आणि त्यामध्ये जर मी डिफरंट व्हॅल्यू, ओके इथे लक्षात ठेवा, जर डिफरंट व्हॅल्यू मी त्याला असाइन केली, तर माझ्याकडे काय होणार, की एक नवीन कंटेनर क्रिएट होणार, एक नवीन कंटेनर क्रिएट होणार. हाईटची व्हॅल्यू तो रिप्लेस करतोय का, 168.9 ला तो 178.0 ने रिप्लेस करतोय का, नाही. तो काय करतोय, नवीन कंटेनर क्रिएट करतोय. त्यामुळे आपण याला काय म्हणतो, त्यामुळे आपण याला म्हणतो इम्म्युटेबल. काय म्हणतो याला आपण, इम्म्युटेबल, म्हणजे जो चेंज होत नाहीये. ओके, जो चेंज होत नाहीये. एक वेळेस तुमचा हाईट नावाचा कंटेनर क्रिएट झाल्यानंतर तुमची जे मेमरी लोकेशन आहे, त्या मेमरी लोकेशनला 168.9 व्हॅल्यू तुम्ही काय केलेली आहे, तिथे स्टोअर केलेली आहे. आता त्या मेमरी लोकेशनला नवीन व्हॅल्यू स्टोअर होणार नाही, जरी तुमचे व्हेरिएबल नेम काय असतील, सेम असतील तरी पण. ओके, हा कन्सेप्ट कळाला तुम्हाला. हो सर. ओके, त्यानंतर बघा, त्यानंतर त्यानंतर आपल्याला बघायचं इन फ्लोट, आणि त्यानंतर आपल्याला बघायचं स्ट्रिंग. ओके, स्ट्रिंगला आपण म्हणतो एसटीआर. स्ट्रिंगला काय म्हणतो आपण, एसटीआर. जर मी इथे केलं नेम इज इक्वल टू, आणि यामध्ये मी काय स्टोअर केलं, की पूजा स्टोअर केलं. ओके, पूजा स्टोअर केलं. तर काय होणार, मी आता जर टाईप चेक केला, तर प्रिंट, आणि त्यामध्ये मी चेक केलं प्रिंट टाईप ऑफ नेम, प्रिंट टाईप ऑफ नेम, आणि मी याला जर रन केलं, तर बघा याचा टाईप काय येणार, इथे बघा क्लास एसटीआर. तर याचा क्लास काय येणार, एसटीआर. म्हणजे हा काय आहे, टेक्च्युअल डेटा आहे. हा कसा डेटा आहे तुमचा, टेक्च्युअल डेटा आहे. आता जर याची मी मेमरी लोकेशन बघितली, मी याची मेमरी लोकेशन बघितली, प्रिंट मेमरी लोकेशन कशी बघायची, आय डी ऑफ नेम, आय डी ऑफ नेम. आणि मी काय करणार, याला परत एक वेळेस रन करतो.
तर मला इथे मेमरी लोकेशन इथे मिळालेली आहे. म्हणजे या मेमरी लोकेशनला पूजा नावाची व्हॅल्यू काय झालेली आहे, स्टोअर झालेली आहे. आणि त्या मेमरी लोकेशनला आपण काय नाव दिलेलं आहे, नेम. ओके, नेम आपण नाव दिलेलं आहे. जर मी परत नेम नावाचा व्हेरिएबल क्रिएट केला आणि यामध्ये मी काहीतरी नवीन व्हॅल्यू स्टोअर केली, ओके, सेम नाही म्हणत आहे, जर मी ॲज इट इज पूजा लिहिलं ना, तर काय होणार, काहीही फरक पडणार नाही. पण जर मी नवीन नाव लिहिलं, सपोज नवीन डेटा मी तिथे स्टोअर करतोय, मी इथे लिहिलं जान्हवी. ओके, मी इथे लिहिलं जान्हवी. आता जान्हवी लिहिल्यानंतर मी याचा जर टाईप चेक केला, ओके, प्रिंट टाईप, तर टाईप काय येणार त्याचा, टाईप STRच येणार. आता मी ID चेक करतो, तर याची ID काय असेल, सेम असेल किंवा डिफरंट असेल सांगा. जेव्हा मी ही ID आणि ही ID, ओके, ही ID सेम असेल किंवा डिफरंट असेल. ट्वेंटी डिफरंट असेल. हां, व्हेरी गुड, डिफरंट असेल. का बरं डिफरंट असेल, कारण मी तुम्हाला काय सांगितलं होतं, एका मेमरी लोकेशनला आपण काय करू शकतो, एकच व्हॅल्यू काय करू शकतो, स्टोअर करू शकतो, जर आपण प्रिमिटिव्ह डेटा टाईप जर यूज करत असाल तर. तर बघा इथे मेमरी लोकेशन काय झालं, इथं डिफरंट आलेलं आहे. इथे मेमरी लोकेशन काय आलेलं आहे तुमचं, डिफरंट आलेलं आहे. त्यानंतर आपला जो लास्ट लास्ट डेटा टाईप आहे, ओके, लास्ट डेटा टाईप आहे, त्याला आपण काय म्हणायचं, बुलियन. ओके, बुलियन म्हणजे BOOL. यामध्ये बघा इज कार, तुमच्याकडे कार आहे का, तर याचा आन्सर काय येणार, ट्रू किंवा फॉल्स. तर मी इथे लिहिलं ट्रू. ओके, इथे लिहिलं मी ट्रू. ओके, त्यानंतर याचा मी टाईप चेक करतो एक वेळेस, प्रिंट प्रिंट टाईप ऑफ इज अंडरस्कोर कार. टाईप चेक केलाय मी याचा. ओके, रन करतो याला मी. तर बघा टाईप काय आलेला याचा, बुलियन म्हणजे BOOL. ओके, त्यानंतर आपण बुलियन मध्ये कोणकोणती व्हॅल्यू स्टोअर करू शकतो, आयदर ट्रू किंवा फॉल्स. तर मी इथे लिहितो इज अंडरस्कोर, हे व्हेरिएबल नाव आहे माझं, इज अंडरस्कोर, आणि यामध्ये मी लिहितो सायकल. ओके, इज अंडरस्कोर सायकल, तुमच्याकडे सायकल आहे का, आणि याचा आन्सर फॉल्स लिहितो. ओके, आता जेव्हा पण तुम्ही याला व्हॅल्यू असाइन करणार, बुलियन व्हॅल्यू, तर ट्रू किंवा फॉल्स लिहायचं आहे तुम्हाला. आणि ट्रू लिहिताना टी तुमचा कॅपिटल असेल. ओके, आणि इथे तुमचा फॉल्स मधला काय कॅपिटल असेल, F कॅपिटल असेल. तर तुम्ही काय केलं, याचा टाईप चेक केला, प्रिंट. ओके, टाईप प्रिंट टाईप ऑफ इज अंडरस्कोर सायकल, आणि तुम्ही याला काय केलंय, रन केलं. या प्रोग्रामला काय केलं तुम्ही, रन केलं, तर तुम्हाला काय मिळालं, याचा टाईप काय मिळाला आहे तुम्हाला, बुलियन टाईप मिळालेला आहे. ओके, टाईप काय मिळालेला आहे तुम्हाला, याचा बुलियन टाईप मिळालेला आहे. ओके, यामध्ये काही डाऊट आहे, नाही सर. वैष्णवी? नो सर, नो डाउट्स. ओके. ओके, तर यावर तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन विचारले जातात की स्ट्रिंग इज म्युटेबल और इम्युटेबल. ओके, तर तुम्हाला एक्सप्लेन्स करता आलं पाहिजे की का बरं इम्युटेबल आहे. ओके, याबद्दल तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर बघा त्यानंतर जो आपला नेक्स्ट टॉपिक आहे, त्या टॉपिक मध्ये आपण काय बघणार आहोत, टाईप कन्व्हर्जन. ओके, टाईप कन्व्हर्जन. तर बघा आता हा एवढा कोड आहे, या कोडला मी तुम्हाला सांगितलं सिंगल तुम्हाला कमेंट करायचं आहे. तर कसं कमेंट करायचं, सिंगल लाईन कमेंट करायचं असेल तर हॅशनी, आणि जर तुम्हाला मल्टिपल लाईन कमेंट करायची असेल तर तुम्ही कशा प्रकारे करू शकता, तर बघा तुम्हाला काय करायचं, इथे 3 वेळेस, ओके, इथे याप्रमाणे केलं आणि इथे काय करायचं, त्यावेळेसच तुम्हाला, ओके. ओके, आता हे काय झालं, याला म्हटलं आता मल्टी मल्टी कमेंट. ओके, याला आता हा जो कोड आहे,
हा काय होणार, एक्झिक्यूट नाही होणार. ओके, हा जो तुमचा कोड आहे हा एक्झिक्यूट नाही होणार. असं साईन यूज करायचं असतं तुम्हाला. ओके, याप्रमाणे साईन तुम्हाला काय करावं लागतं, कोट लिहावं लागतं, 3 वेळेस कोट, 3 वेळेस डबल कोट, आणि इथे पण एंडिंगला तुम्हाला काय करायचं आहे, 3 वेळेस डबल कोट तुम्हाला लिहायचं आहे. याला म्हटलं जातं मल्टिपल लाईन कमेंट. ओके, याला म्हटलं जातं मल्टिपल लाईन कमेंट. त्यानंतर बघा, जो नेक्स्ट टॉपिक आहे आपला तो आहे टाईप कन्व्हर्जन. टाईप कन्व्हर्जन म्हणजे आता जे आपण टाईप शिकलेलो आहोत, आपण कोणकोणते टाईप शिकलेलो आहोत, तर इंट, त्यानंतर आपण शिकलो फ्लोट, त्यानंतर आपण शिकलेलो आहे स्ट्रिंग, आणि त्यानंतर आपण काय शिकलेलो आहे, त्यानंतर आपण शिकलेलो आहे बुलियन. आता आपल्याला काय करायचं आहे, कन्व्हर्जन करायचं आहे. म्हणजे एका टाईप मधून आपल्याला त्या व्हेरिएबलला काय करायचं आहे, दुसऱ्या टाईप मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. तर कन्व्हर्ट करण्यासाठी आपल्याला काय असतात, छोटे छोटे फंक्शन दिलेले असतात. तर कोणकोणते फंक्शन असतील, तर एक आय डी फंक्शन असतं, सॉरी, इंट फंक्शन असतं, त्यानंतर असतं फ्लोट फंक्शन असतं. ओके, त्यानंतर असतं एसटीआर फंक्शन असतं. ओके, आणि त्यानंतर असतं एक बुलियन. ओके, 3 हे इम्पॉर्टंट आहेत, इन, फ्लोट आणि स्ट्रिंग फंक्शन. आता कन्व्हर्जन कसं कशा प्रकारे होणार आहे, ओके, कन्व्हर्जन हे कशा प्रकारे होणार आहे, तर बघा, टाइप कन्वर्जन इन पायथॉन. टाइप कन्वर्जन मीन्स कन्वर्टिंग अ व्हॅल्यू फ्रॉम वन डेटा टाइप टू अनादर डेटा टाइप. तर बघा, दोन प्रकारचे कन्वर्जन आपल्या पायथॉन मध्ये असतात. एक कन्वर्जन काय असतं, इम्प्लिसिट टाईप कन्वर्जन. कोणतं कन्वर्जन असतं, इम्प्लिसिट टाईप कन्वर्जन. म्हणजे जे ॲटोमॅटिकली होत आहे, म्हणजे पायथॉनचं जे इंटरप्रिटर असतं, जे आपला कोड एक्झिक्यूट करत असतं, ते काय करणार, इंटरनली काय करणार, की कोडला काय करणार, ते डिवाइड करणार, म्हणजे ऑटोमॅटिकली काय करणार, त्याला कन्वर्ट करणार. आता कशा प्रकारे कन्वर्ट करणार, तर एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला इथं दाखवतो. जे फर्स्ट टाईप आहे आपला, तो कोणता टाईप आहे आपला, फर्स्ट टाईप, इम्प्लिसिट. इम्प्लिसिट इम्प्लिसिट टाईप कन्वर्जन. यामध्ये जे कन्वर्जन होणार आहे डेटा टाईपचं, वन डेटा टाईप टू अनदर डेटा टाईप, ते कशा प्रकारे होणार आहे, ते ऑटोमॅटिकली होणार बाय पायथॉन कंपायलर म्हणजे इंटरप्रिटर. ओके, सपोज दॅट मी इथे लिहिलं की मॅथ मार्क. ओके, एक्झाम्पलसाठी मी लिहिलं इथं मॅथ अंडरस्कोर मार्क्स. ओके, मॅथ मध्ये मला मार्क्स मिळाले आहेत आउट ऑफ 100, एक्झाम्पलसाठी 90. ओके, त्यानंतर सेकंड पेपर आहे सायन्स मार्क्स. ओके, सायन्स अंडरस्कोर मार्क्स. ओके, आणि यामध्ये मला कोणते मार्क्स, किती मार्क्स मिळाले, यामध्ये मला मिळाले 78.50. ओके, तर मॅथ अंडरस्कोर जे मार्क्स आहे, हा डेटा टाईप कोणता आहे, हा डेटा टाईप आहे तुमचा इंट. 90 काय आहे तुमचा, एक नंबर आहे ज्यामध्ये डेसिमल पॉईंट नाही आहेत, त्यामुळे तो कोणता डेटा टाईप झाला, इन डेटा टाईप. सायन्स अंडरस्कोर मार्क्स हा जो व्हेरिएबल आहे, यामध्ये तुम्ही काय करताय, एक डेसिमल व्हॅल्यू स्टोअर करताय, त्यामुळे याचा डेटा टाईप काय आहे, याचा डेटा टाईप आहे तुमचा फ्लोट. काय डेटा टाईप आहे याचा, फ्लोट. आता मला काय करायचं, या दोघांची काय करायची आहे, समेशन करायचे टोटल मार्क्स साठी. तर मी इथे लिहिलं टोटल अंडरस्कोर मार्क्स. ओके, टोटल अंडरस्कोर मार्क्स. ओके, आणि मार्क्स, टोटल मार्क्सची जर मला, या दोघांची जर मला ऍडिशन करायची आहे, तर प्लस साइन यूज करावं लागतं. ओके, तर बघा, मी डायरेक्टली 90 प्लस 78.5 असं लिहू शकतो, किंवा आपण आता व्हेरिएबल यूज करतोय त्यामुळे आपल्याला व्हेरिएबल यूज करावे लागतील. तर मी इथे मॅथ अंडरस्कोर मार्क्स. ओके, आणि मला ऍडिशन करायची आहे दोघांची, तर मी काय लिहिणार, प्लस लिहिणार. काय लिहिणार मी इथे, प्लस लिहिणार. आणि यामध्ये काय लिहिणार मी, सायन्स अंडरस्कोर अंडरस्कोर मार्क्स लिहिणार. ओके, अशा प्रकारे मी लिहिलेलं आहे. ओके, आता बघा, प्रिंट आणि त्यानंतर मी करणार टोटल अंडरस्कोर मार्क्स. ओके, आता हे इंटरनली कसं वर्क करणार, इंटरनली हे कसं वर्क करणार. ओके, तर इंटरनली काय होणार बघा, मी इथे कमेंट करतो. तर इंटरनली काय होणार, टोटल अंडरस्कोर मार्क्स हे व्हेरिएबल आहे. आता हे काय करणार, या व्हेरिएबलची व्हॅल्यू सर्च करणार. तर मॅथ अंडरस्कोर मार्क्स
या व्हेरिएबलची व्हॅल्यू काय आहे सांगा? 90. ओके. त्यानंतर त्यानंतर सायन्स अंडरस्कोर मार्कची व्हॅल्यू काय आहे तुमची? 78.50. ओके. आता या 90चा डेटा टाईप काय आहे? इंट. आणि 78.50 याचा डेटा टाईप काय आहे? फ्लोट. याचा डेटा टाईप काय आहे? फ्लोट. आता जर तुम्हाला ऍडिशन वगैरे करायची असेल तर दोघांचा डेटा टाईप काय असायला हवा? दोघांचा डेटा टाईप सेम असायला हवा. तर पायथॉन जे इंटरप्रिटर आहे ते इंटरनली काय करणार? इंटरनली ते काय करणार की इंटरनली ते काय करणार की जे 90 इंट मध्ये आहे त्याला कशामध्ये कन्वर्ट करणार? फ्लोट मध्ये कन्वर्ट करणार. तो तो त्याला काय करणार? फ्लोट मध्ये कन्वर्ट करणार. ओके. आणि जो सेकंड नंबर आहे सायन्स मार्क त्याला ऍज इट इज फ्लोट मध्येच ठेवणार. त्याला काय करणार? तो ऍज इट इज फ्लोट मध्येच ठेवणार. आता दोघी जे नंबर आहेत तुमचे ते काय झाले? फ्लोट मध्येच तुम्हाला मिळालेले आहेत. ते दोघं पण तुम्हाला फ्लोट मध्ये मिळालेले आहेत. आणि त्यानंतर हा काय करणार? त्याची ऍडिशन करणार. म्हणजे जे मॅथ मार्क्स आधी आपले इंट मध्ये होते ते कशामध्ये कन्वर्ट झालेले आहेत? बघा, ते कशामध्ये कन्वर्ट झालेले आहे तुमचे? फ्लोट मध्ये. पायथॉन इंटरप्रिटरनी त्याला काय केलेलं आहे? कन्वर्ट केलेलं आहे. ओके. 90 ला कशामध्ये कन्वर्ट केलं आहे? 90.00 मध्ये. ओके. या फाईलला मी रन करतो. तर बघा तुम्हाला काय आन्सर मिळाला आहे? 168.5. तुम्हाला आन्सर काय मिळेल याचं? 168.5. ओके. हा कन्सेप्ट कळाला तुम्हाला? हो सर. ओके. आता सपोज दॅट एक्झाम्पल साठी आपण कन्सिडर केलं की की जर पायथॉन इंटरप्रिटर आहे त्यांनी जर अशा प्रकारे केलं, त्यांनी काय केलं की दोघी, मी तुम्हाला काय सांगितलंय, जर ऍडिशन करायची असेल तर जे आपल्याकडे दोन नंबर आहेत त्यांचा डेटा टाईप काय असायला हवा? सेम असायला हवा. त्यामुळे त्यांनी काय केलं? इंटला कशामध्ये कन्वर्ट केलं? त्यांनी काय केलं? इंटला कशामध्ये कन्वर्ट केलं? फ्लोट मध्ये कन्वर्ट केलं. पण जर त्यांनी तसं न करता फ्लोटला जर इंट मध्ये कन्वर्ट केलं असतं तर काय झालं असतं? ओके. बघा, जर जर त्यांनी काय केलं असतं की इंटला कशामध्ये कन्वर्ट केलं असतं? फ्लोटला कशामध्ये कन्वर्ट केलं असतं? इंटमध्ये. तर 78.50 ला कशामध्ये कन्वर्ट झालं असते? 78 मध्ये. ओके. तर आपल्याला फायनल आन्सर काय मिळालं असतं? फायनल आन्सर आपल्याला काय मिळालं असतं? 168. ओके. तर आपला जो लॉस आहे तो कितीचा झाला असता? आपल्याला ऍक्च्युअल आन्सर किती मिळालं पाहिजे होतं? 168.5. पण जर आपण फ्लोट टू इन कन्वर्ट केलं तर आपल्याला आन्सर कितीने कमी मिळत आहे? 0.50नी. हे लॉसेस रोखण्यासाठी हे लॉसेस रोखण्यासाठी जर इंट आणि फ्लोट यांची समेशन करायची असेल तर पायथॉन इंटरप्रिटर काय करतं की इंटला फ्लोटमध्ये कन्वर्ट करतं. ओके. इंटला कशामध्ये कन्वर्ट करतं? फ्लोटमध्ये कन्वर्ट करतो. ओके. हा कन्सेप्ट कळाला हो प्रतिभा? सर. हो सर. ओके. हा. ओके. बघा, आता याला म्हटलं तर इम्प्लिसिट टाईप कन्व्हर्जन म्हणजे पायथॉन इंटरप्रिटर काय करताय? स्वतः त्याला काय करताय? कन्व्हर्जन करताय. सेकंड जो कन्सेप्ट असतो त्याला म्हटलं तर एक्सप्लिसिट टाईप कन्व्हर्जन. काय म्हटलं जातं त्याला? एक्सप्लिसिट टाईप कन्व्हर्जन. यामध्ये आपण काय करतो? आपण स्वतः ऍज अ प्रोग्रॅमर काय करतो? एका डेटा टाईप मधून दुसऱ्या डेटा टाईप मध्ये काय करत असतो? कन्व्हर्जन करत असतो. तर सपोज दॅट माझ्याकडे एक नंबर आहे ए इज इक्वल टू 12. ओके. माझ्याकडे एक नंबर आहे ए इज इक्वल टू 12. तर याचा डेटा टाईप काय असेल? काय असेल? इंट असेल. याचा इंट. डेटा टाईप काय असेल? इंट असेल. आता आपण काय करणार आहे? इंटू डिफरंट
म्हणजे इंटू फ्लोट कन्वर्जन करू, त्यानंतर इंटू कशामध्ये कन्वर्जन होणार आपलं, स्ट्रिंग मध्ये कन्वर्जन करू, त्यानंतर कशामध्ये करू कन्वर्जन करणार आपण, स्ट्रिंग मध्ये कन्वर्जन करणार. ओके, तर कन्वर्जन करण्यासाठी मला काय करावं लागेल, सिम्पली सिम्पली काय करावं लागेल, आता मला कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे, फ्लोट मध्ये. ओके, इनटू फ्लोट मध्ये करायचं आहे, मी ते लिहितो. मला कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे, तर मला कन्वर्जन करायचं आहे इनटू इनटू फ्लोट. ओके, इनटू फ्लोट. जर मला इनटू फ्लोट कन्वर्जन करायचं असेल, तर मी काय करणार, कोणत्या फंक्शनचा यूज करणार, मी फ्लोट फंक्शनचा यूज करणार. आणि त्यामध्ये काय पास करणार, मी ए पास करणार. काय पास करणार, मी ए पास करणार. आता मला जे आन्सर मिळेल बघा, आता मला जे आन्सर मिळेल ते बघा, काय मिळालं आहे मला, 12.0. कोणता आन्सर मिळाला आहे मला, 12.0. म्हणजे आधी जो माझा डेटा टाईप होता एचा, तो काय झालेला आहे, तो झालेला आहे 12.0, म्हणजे फ्लोट मध्ये तो कन्वर्ट झालेला आहे. ओके, जर मला याला कन्वर्ट करायचं असेल स्ट्रिंग मध्ये, मला याला कन्वर्ट करायचं असेल स्ट्रिंग मध्ये, तर मी कोणतं फंक्शन यूज करणार, str नावाचं फंक्शन यूज करणार. आणि त्यामध्ये काय पास करेल, मी ए ला पास करेल. ओके, ए ला मी काय करेल, पास करेल. ओके, तर मी इथे लिहितो, आपण काय करणार आहोत, इनटू इनटू स्ट्रिंग कन्वर्ट करणार. ओके, इनटू स्ट्रिंग कन्वर्ट करणार आहोत. आणि मी तुम्हाला याचं सोल्युशन दाखवतो. ओके, तर बघा मला आन्सर काय आलेला आहे, 12 आन्सर आलेला आहे इथं. पण आता तुम्ही म्हणाल की सर हे 12 नंबर, 12 आलेला आहे, हा तर नंबर आहे, हा तर इंट असेल. ओके, तर मी आता काय करतो की जर मला टाईप चेक करायचा आहे, तर मी काय करायचं, टाईप फंक्शनचा यूज करणार. ओके, मी इथे टाईप फंक्शनचा काय करणार, इथे सिम्पली यूज करणार. ओके, टाईप फंक्शनचा मी यूज केला. आणि त्यानंतर जर मी चेक केलं, ओके, तर बघा मला टाईप काय मिळाला आहे, याचा str टाईप मिळालेला आहे. जर तुम्हाला हे जे 12 मिळालेलं आहे, याचा अर्थ काय आहे, तुम्हाला जे हे 12 मिळालेलं आहे, हा 12 नंबर आहे का, नाही, हा 12 नंबर नाही आहे. हा 12 काय आहे, तुमचा स्ट्रिंग आहे. याला आपण कशाने रिप्रेझेंट करू, याला आपण कोटने काय करू, रिप्रेझेंट करू. ओके, त्यानंतर बघा आपण इनटू फ्लोट मध्ये कन्वर्जन केलं, त्यानंतर इनटू कशामध्ये कन्वर्ट केलं, आपण स्ट्रिंग मध्ये. आता आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, इनटू बुलियन. ओके, तर मी इथे लिहिलं प्रिंट, आणि त्यानंतर मी फंक्शन लिहिलं BOLL, आणि त्यामध्ये मी पास केला ए. काय पास केला, मी ए पास केला. ओके, आता मला काय कशात करायचं आहे, इनटू, इथे मी तुम्हाला दाखवतो, इनटू मला कन्वर्ट करायचं आहे बुलियन मध्ये, मला काय करायचं, कन्वर्ट करायचं आहे. ओके, मी याला करणार रन. रन केल्यानंतर मला काय मिळालं, ट्रू. मला काय मिळालं, ट्रू. ओके, मला काय मिळेल, ट्रू. आता बघा काय असतं की कोणताही जर इंटिजर नंबर असेल, ओके, कोणताही इंटिजर नंबर असेल, तर त्यामध्ये झिरो नंबर सोडून, ओके, झिरो नंबर सोडून कोणताही नंबर असेल, तर तुम्हाला काय रिटर्न मिळत आहे, तुम्हाला ट्रू मिळेल. ओके, झिरो नंबर सोडून. तर ए ची व्हॅल्यू आपली काय आहे, 12. 12 आहे, तर झिरो नंबर सोडून तुम्हाला काय मिळेल, ट्रू मिळेल. पण जर तुम्ही झिरो यूज केला, ओके, तुम्ही जर झिरो यूज केला, तर तुम्हाला काय मिळेल, इथे मिळेल तुम्हाला फॉल्स मिळेल. तुम्हाला काय मिळेल, इथे फॉल्स मिळेल. मी याला रन करतो. ओके, बघा तुम्हाला काय मिळालेलं आहे इथं, तुम्हाला इथे मिळालेलं आहे फॉल्स. ओके, तर मी इथे नोट्स म्हणून पण लिहितो, झिरो जर असेल तर तुम्हाला काय मिळेल, फॉल्स मिळेल. आणि फॉर अदर्स तुम्हाला काय मिळेल, अदर्स नंबर साठी तुम्हाला मिळेल ट्रू. ओके, अदर नंबर साठी तुम्हाला मिळेल ट्रू. ओके, जर तुम्ही झिरो नंबरला बुलियन मध्ये कन्वर्ट केलं, तर तुम्हाला काय मिळणार आहे, फॉल्स. आणि झिरो सोडून तुम्ही कोणताही नंबर जर तुम्ही त्याला बुलियन मध्ये कन्वर्ट केलं, तर तुम्हाला काय मिळणार आहे, ट्रू मिळणार आहे. ओके, हे कन्सेप्ट पण खूप वेळा इंटरव्ह्यू मध्ये किंवा लॉजिकल जे आपले प्रॉब्लेम असतात त्यामध्ये काय केले जातात, यूज केले जातात. तर तुम्हाला हा कन्सेप्ट माहीत हवा. ओके, कळलं हे, हो सर. हा हा पॉइंट क्लिअर झाला. ओके, आता बघा, आता आपण काय करणार, फ्लोट टू
अदर डेटा टाईप आपण काय करणार, कन्वर्ट करणार. तर मी इथे काय करतो, सिम्पली एक व्हेरिएबल घेतो आणि इथे मी लिहिलं 12.12 किंवा 14.14. ओके, इथे मी यूज केलं 14.14. आता हा जो डेटा टाईप आहे, हा डेटा टाईप तुमचा कोणता असेल, हा डेटा टाईप असेल तुमचा फ्लोट. आता या डेटा टाईप फ्लोट का बरं म्हणतोय आपण, कारण हा जो नंबर आहे यामध्ये काय आहे, तुमच्याकडे डेसिमल पॉइंट्स आहे. यामध्ये तुमच्याकडे काय आहे, डेसिमल पॉइंट आहे. जर डेसिमल पॉइंट असतील तर त्याला आपण म्हणतो फ्लोट डेटा टाईप. आता आपण काय करणार आहे, याला वेगवेगळ्या गोष्टींमध्ये काय करणार आहे, कन्वर्ट करणार आहे. तर फर्स्ट आपण कशामध्ये कन्वर्ट करू, याला प्रिंट. ओके, आपण याला इंट मध्ये कन्वर्ट करू. जर इंट मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला कोणतं फंक्शन यूज करावं लागेल, इंट फंक्शन. त्यामध्ये आपण काय पास करायचं, इथं व्हेरिएबलचं नाव. इथे मी व्हेरिएबलचं नाव इथे पास केलं आणि इथे मी, आपण कशात, फ्लोट टू कशामध्ये कन्वर्ट करतोय, फ्लोट टू इंट मध्ये याला कन्वर्ट करतो आहे. जर मी फ्लोट टू इंट कन्वर्ट करतोय तर यामध्ये डेसिमल पॉइंट असतील का, यामध्ये डेसिमल पॉइंट तुमचे नसतील. तर तुम्हाला रिटर्न काय मिळेल, फक्त तुम्हाला रिटर्न मिळेल ओनली, तुम्हाला रिटर्न मिळेल 14. ओके, तर इथे रन करून बघू आपण. तर बघा तुम्हाला इथे काय मिळालेलं आहे, तुम्हाला इथे रिटर्न मिळालेलं आहे 14. ओके, त्यानंतर आपल्याला जर याला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करायचं असेल, ओके, आता हे लक्षात ठेवायचं, जर तुम्हाला याला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण बघू str आणि इथे आपण बी द्यायचं. ओके, आपण याला कन्वर्ट करतोय फ्लोट टू str. ओके, याला आपण कन्वर्ट करतोय फ्लोट टू str. याचा रिझल्ट बघू एक वेळेस याचा रिझल्ट बघू. तर बघा आपल्याला काय मिळालं आहे, 14.14. आपल्याला काय मिळालं आहे, 14.14. पण याचा टाईप जर आपण चेक केला तर याचा टाईप का असेल, तुमचा स्ट्रिंग टाईप असेल. याचा टाईप का असेल, तुमचा स्ट्रिंग असेल. त्यामुळे मी याला कशात केलं, स्ट्रिंग म्हणून रिप्रेझेंट केलेलं आहे. त्यानंतर बघा आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, आपल्याला बुलियन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, बुलियन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर सिम्पली मी इथे लिहिलं BOOL. ओके, BOOL आणि त्यानंतर मी काय केलं, इथे सिम्पली लिहिलं बी. ओके ओके, आपल्याला करायचंय फ्लोट टू कशामध्ये कन्वर्ट करायचं, आपल्याला बुलियन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके, तर आपण कोणतं फंक्शन यूज केलं, बुलियन फंक्शन आपण इथे यूज केलेलं आहे. आता मी या प्रोग्रामला रन केलं, रन केल्यानंतर मला काय मिळालंय, ट्रू. ओके, ट्रू का बरं मिळालं आहे, मी तुम्हाला एक रूल सांगितला होता की जर तुम्ही कोणताही नंबर असेल, ओके, कोणताही नंबर असेल, झिरो झिरो नंबर सोडून कोणताही नंबर असेल तर तुम्हाला काय मिळणार आहे, रिटर्न ट्रू मिळणार आहे. ओके, आणि झिरो साठी तुम्हाला काय मिळणार आहे, तुम्हाला मिळणार आहे फॉल्स. ओके, तुम्ही जर कोणताही नंबर असेल तुमच्याकडे आणि जर त्याला बुलियन मध्ये कन्वर्ट केलं झिरो सोडून, तर तुम्हाला काय मिळणार आहे, ट्रू मिळणार आहे. तुम्हाला काय मिळणार आहे, ट्रू. आणि जर झिरो नंबर असेल तर तुम्हाला काय मिळणार आहे, फॉल्स मिळणार आहे. ओके, हा कन्सेप्ट कळाला. हो सर. ओके, बघा आता त्यानंतर आपल्याला काय करायचं, स्ट्रिंग टू अदर डेटा टाईप आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. तर मी काय करतो, सिम्पली इथे एक सी इज इक्वल टू आणि सी मध्ये मी चॉकलेट लिहितो. ओके, एक जस्ट सेकंड, चॅरिटी. ओके, चॅरिटी लिहिला. ओके ओके, सी नावाचा जो माझ्याकडे व्हेरिएबल आहे त्यामध्ये मी काय सेव्ह केलेलं आहे, चॅरिटी. ओके, आता डेटा टाईप आहे स्ट्रिंग म्हणजे str. ओके, तर बघा मला याला कन्वर्ट करायचं आहे, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये मला काय करायचं आहे, याला कन्वर्ट करायचं आहे. ओके, आता मी काय करतो, एक सी घेतो आणि एक नंबर घेतो डी. ओके, डी मध्ये मी करतो, डी मध्ये मी केला 12 नंबर. याचा पण डेटा टाईप काय असेल, याचा पण डेटा टाईप काय असेल, str. त्यानंतर ई मध्ये मी काय करतो, ई मध्ये मी एक आणखी नंबर घेतो 12.12. ओके, याचा पण नंबर काय असेल,
याचा पण जो डेटा टाईप असेल तो काय असेल, str. ओके, 3 वेगवेगळे व्हेरिएबल मी इथे घेतलेले आहेत. ओके, 3 वेगवेगळे व्हेरिएबल मी इथे घेतलेले आहेत. ओके, आता बघा मला वेगवेगळ्या गोष्टींमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर मला फर्स्ट जी गोष्ट कन्वर्ट करायची आहे ती कशामध्ये करायची आहे, स्ट्रिंग टू इंट. ओके, स्ट्रिंग टू इंट मध्ये मला कन्वर्ट करायचं आहे. ओके, थोडं लक्ष द्या इथे. फर्स्ट काय करणार आहे मी, स्ट्रिंग टू इंट, हे महत्वाचं आहे. स्ट्रिंग टू इंट मध्ये मला कन्वर्ट करायचं आहे. तर मी सिम्पली काय केलं, प्रिंट लिहिलं आणि त्यानंतर मी एक फंक्शन यूज केलं str नावाचं, आणि str नावाच्या फंक्शन मध्ये मी काय लिहिलंय, इथे सी लिहिलेलं आहे. ओके, इथे स्ट्रिंग टू इंट, इंट मध्ये करायचं आहे ना, तर मला इथे काय लिहावं लागेल, मला इथे लिहावं लागेल इंट. ओके, इंट लिहावं लागेल आणि इथे मी काय लिहिलंय, सी. ओके, आता बघा मी याला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतो. ओके, मी याला काय करतो, कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतो. ओके, तुम्हाला काय एरर येतोय बघा, की व्हॅल्यू एरर काय येतोय तुम्हाला, व्हॅल्यू एरर, इनव्हॅलिड लिटरल फॉर इंट विथ बेस 10. हे काय सांगताय तुम्हाला, की जर तुम्हाला तुम्हाला इंटिजर मध्ये कन्वर्ट करायचं असेल, तुम्हाला जर इंटिजर मध्ये कन्वर्ट करायचं असेल, तर तुमच्याकडे काय असायला पाहिजे, नंबर असायला पाहिजे. काय असायला पाहिजे तुमच्याकडे, नंबर असायला पाहिजे. तर याच्यासाठी आपल्याला काय येणार, एक एक एरर येणार. ओके, एक व्हॅल्यू एरर म्हणून तुम्हाला एरर येणार. ओके, व्हॅल्यू एरर म्हणून तुम्हाला इथे एरर येणार. याला मी आता कमेंट करतो, कारण हा एरर तुम्हाला पुढे पण येईल एक्झिक्युशन मध्ये. जोपर्यंत हा एरर जाणार नाही तोपर्यंत पुढचा कोड आपण लिहू शकणार नाही. त्यामुळे मी याला काय केलं, याला कमेंट केलं. ओके, आता बघा त्यानंतर त्यानंतर मी काय करतो, प्रिंट, सिम्पली मी इथे काय लिहिलं, प्रिंट इंट. इंट मध्ये कन्वर्ट करायचं आहे मला. त्यानंतर मी लिहिलं इथं डी. ओके, आता मी काय लिहिलेलं आहे इथे, डी लिहिलेलं आहे. ओके, आता डी म्हणजे काय तुमचं, डी म्हणजे स्ट्रिंग मध्ये 12. आता हे कन्वर्ट होतं का आपण बघू. ओके, तर इथे आपण काय करतोय, स्ट्रिंग टू इंट कन्वर्ट करतोय. याला मी रन केलेलं आहे. तर बघा मला काय मिळालेलं आहे, 12 मधल्या इथे मिळालेलं आहे. मला इथे काय मिळालेलं आहे, 12 इथे मिळालेला आहे. आणि याचा जो डेटा टाईप असेल तो काय असेल, इंट असेल. ओके, डेटा टाईप काय असेल, इंट असेल. म्हणजे याचा अर्थ काय आहे, की जर तुम्हाला तुम्हाला स्ट्रिंगला इंटिजर मध्ये कन्वर्ट करायचं असेल, तर तुमची जी स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंग मध्ये काय असायला हवे, काय असायला हवं, त्यामध्ये नंबर असायला हवा. काय असायला हवं तिथे, नंबर असायला हवा. त्यानंतर बघा मी करतो प्रिंट, प्रिंट इंट, आणि त्यामध्ये मी इथे केलं ई. आता या मॉड्यूलला पण मी रन करणार. रन केल्यानंतर बघा, रन केल्यानंतर मला काय येतोय, एरर येतोय. काय येतोय, मला एक एरर येतो आहे. तो काय म्हणतोय, जर तुम्हाला स्ट्रिंगला इंटिजर मध्ये कन्वर्ट करायचं असेल, तर तुम्हाला फक्त आणि फक्त कोणतं पाहिजे, नंबर पाहिजे. डेसिमल नंबर पण चालणार नाही, डेसिमल नंबर पण चालणार नाही. ओके, 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 याचा अर्थ काय आहे, की जर तुम्हाला स्ट्रिंगला इंट मध्ये कन्वर्ट करायचं असेल, जर तुम्हाला स्ट्रिंगला इंट मध्ये कन्वर्ट करायचं असेल, तर तुमच्या स्ट्रिंग मध्ये कंपल्सरी काय पाहिजे, तुमच्या स्ट्रिंग मध्ये कंपल्सरी फक्त आणि फक्त काय हवा, नंबर हवा. ओके, डेसिमल नंबर पण चालणार नाही, फक्त आणि फक्त काय असायला हवा, नंबरच असायला हवा. हा कन्सेप्ट कळाला. हो सर. ओके, काही डाऊट असेल तुम्हाला तर तुम्ही विचारा, मी परत एक्सप्लेन करेन. ओके, कारण इनपुट फंक्शन मध्ये याचा आपल्याला यूज होणार आहे. ओके, त्यानंतर बघा, त्यानंतर जे मला कन्वर्ट करायचं आहे ते मला कशात कन्वर्ट करायचं आहे, तर मला कन्वर्ट करायचं आहे स्ट्रिंग, स्ट्रिंग टू फ्लोट, स्ट्रिंग टू फ्लोट मध्ये मला कन्वर्ट करायचं आहे. ओके, आता बघा सेम रूल मी इथे यूज करतो, प्रिंट, त्यानंतर मला कशात कन्वर्ट करायचं आहे, फ्लोट मध्ये. तर मी काय करणार, फ्लोट फंक्शन यूज करणार.
आता फ्लोट मध्ये यूज केल्यानंतर मी इथे सिम्पली काय लिहिलेलं आहे सी. ओके, आणि मी याला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतोय. ओके, फ्लोट मध्ये कन्वर्ट करतोय आणि माझ्याकडे काय आहे वर्ड्स आहेत. तर हे कन्वर्ट होणार का नाही? हे कन्वर्ट होणार का नाही? तर बघा तुम्हाला इथे काय मिळालेलं आहे, एरर मिळालेला आहे. कोणता एरर मिळाला आहे तुम्हाला इथं? व्हॅल्यू एरर तुम्हाला इथे मिळालेला आहे. ओके, इथे तुम्हाला मिळालेला आहे व्हॅल्यू एरर. ओके, त्यानंतर बघा आपण 12 ला कन्वर्ट करून बघू. ओके, प्रिंट आणि त्यानंतर मी इथे लिहिले फ्लोट आणि यामध्ये मी डी लिहिणार आहे. ओके, डी लिहिणार आहे. ओके, डी लिहिल्यानंतर बघा मला काय आन्सर मिळतं आता बघू. तर जसं मी याला रन करणार तसं मला काय मिळालं आहे 12.0. म्हणजे त्यांनी काय केलं आहे की 12 जो नंबर आहे त्याला कशामध्ये फ्लोटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. पण फ्लोटमध्ये कन्वर्ट करण्यासाठी कंपल्सरी काय असायला हवा, त्यामध्ये डेसिमल पॉइंट असायला हवा. त्यामुळे त्यांनी काय केलं आहे, ते डेसिमल पॉइंट त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे. 12.0 याचा टाईप काय असेल तुमचा? फ्लोट असेल. ओके, त्यानंतर सेकंड. आता यामध्ये ऑलरेडी डेसिमल पॉइंट आहेत, तर आपण याला फ्लोट आणि यामध्ये मी लिहितो ई. ओके, ई लिहिला आणि मी याला एक्झिक्यूट करतो. बघा एक्झिक्यूट केल्यानंतर मला काय मिळालं आहे 12.12. ओके, 12.12 मला मिळालेलं आहे. ओके, 12.12 मला मिळालेलं आहे. तर यामध्ये लक्षात ठेवण्याच्या गोष्टी कोणत्या आहेत? जर तुम्हाला स्ट्रिंग टू इन कन्वर्ट करायचं असेल, जर तुम्हाला स्ट्रिंग टू इन कन्वर्ट करायचं असेल, तर तुमचा जो स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंग मध्ये कंपल्सरी काय असायला हवा? नंबर असायला हवा. ओके, नंबर असायला हवा. आणि जर तुम्हाला स्ट्रिंग टू फ्लोट कन्वर्ट करायचं आहे, तर यामध्ये तुम्हाला कोणताही नंबर असेल तरी चालेल. आयदर तो इंटिजर असेल किंवा फ्लोट असेल. ओके, विथ ऑर विदाऊट डेसिमल पॉइंट असेल तरी पण. ओके, हा कन्सेप्ट कळाला? हो सर. ओके. ओके, त्यानंतर त्यानंतर आपल्यासाठी काय आहे बुलियन. ओके, त्यानंतर आपण कन्वर्ट करणार आहे बुलियन मध्ये. बुलियन मध्ये आपण एक बुलियन व्हॅल्यू येणार आहोत इथं, इज अंडरस्कोर कार. ओके, इज अंडरस्कोर कार इज इक्वल टू ट्रू. ओके, तर बुलियन टू अदर आपल्याला काय करायचं आहे, कन्वर्ट करायचं आहे. बुलियन टू अदर. ओके, बुलियन टू अदर. जर मला या बुलियनला कन्वर्ट करायचं आहे, मी इथे लिहितो प्रिंट आणि त्यानंतर मी बुलियन टू याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, याला करायचं आहे स्ट्रिंग मध्ये. ओके, याला मला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर मी कोणतं फंक्शन यूज करेल? str फंक्शन यूज करेल. आणि str फंक्शन मध्ये मी काय लिहिणार? इज अंडरस्कोर कार. काय लिहिणार मी इथे? इज अंडरस्कोर कार. ओके, तर बघा ट्रू साठी मला काय मिळणार आहे. ओके, मी याला रन करतो. ओके, तर मला काय मिळालं? ट्रू. पण हे जे ट्रू तुम्हाला मिळालेलं आहे, हे ट्रू कशामध्ये असेल? हे तुमचं असेल स्ट्रिंग मध्ये. हे कशामध्ये असेल तुमचं? स्ट्रिंग मध्ये असेल. जर इथे तुमचं फॉल्स असेल, सपोज दॅट इज अंडरस्कोर कार इज इक्वल टू, मी इथे लिहिले फॉल्स. ओके, आणि त्यानंतर त्यानंतर आपण लिहिलं प्रिंट आणि तुम्हाला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे? str मध्ये, स्ट्रिंग मध्ये. तर तुम्ही इथे व्हेरिएबलचं नाव लिहिलेलं आहे इज अंडरस्कोर. ओके, चेंज करतो, याला सायकल लिहितो. ओके, याला लिहिलंय मी सायकल. इज अंडरस्कोर इथे लिहिलेलं आहे मी सायकल. सायकल लिहिल्यानंतर इथे मला काय मिळणार आहे? तर इथे मला काय मिळेल? फॉल्स मिळेल. पण ते फॉल्स कशामध्ये असेल? ते फॉल्स ट्रेन. असेल तुमचं स्ट्रिंग मध्ये असेल. फॉल्स कशामध्ये असेल? स्ट्रिंग मध्ये असणार आहे. तर याला मी रन केलंय एक वेळेस. तर बघा तुम्हाला ट्रू आणि फॉल्स मिळालेलं आहे. पण कसं मिळालेलं आहे तुम्हाला? मिळालेलं आहे तुम्हाला ते स्ट्रिंग मध्ये. मी ते लिहून देतो की बुलियन टू आपण कशामध्ये कन्वर्ट केलं? स्ट्रिंग मध्ये. बुलियन टू स्ट्रिंग आपण इथे कन्वर्ट केलेलं आहे.
ओके. आता बघा, जर मी याला इंट मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला, बुलियन टू मला कशात कन्वर्ट करायचं आहे, इंट मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल, तर मी कसं करणार, तर बघा सिम्पली मला काय करावं लागेल, इंट फंक्शन यूज करावं लागेल. प्रिंट इंट, आणि इंट मध्ये मी काय लिहिणार, ट्रू लिहिणार. नाही, इज अंडरस्कोर कार लिहू शकतो किंवा डायरेक्टली ट्रू पण मी इथे लिहू शकतो. ओके. इज अंडरस्कोर मी काय केलं इथं, इज अंडरस्कोर मला कन्वर्ट करायचं आहे बुल टू इंट. ओके. तर मला याचं जे आन्सर येणार आहे, ट्रू साठी मी तुम्हाला काय सांगितलं होतं, तुम्हाला काय मिळणार आहे, 1 मिळणार आहे. तुम्हाला काय मिळणार आहे, 1 नंबर मिळणार आहे. आणि फॉल्स आहे त्याला काय कन्सिडर केलं जातं, त्याला ऍज अ 0 कन्सिडर केलं जातं. तर इथे मी लिहिलं इज अंडरस्कोर सायकल, इज अंडरस्कोर सायकल. कशात कन्वर्ट करतोय मी, बुलियन टू इंट. तर मला इथे आन्सर काय मिळेल, इथे मला आन्सर मिळेल 0. काय आन्सर मिळणार मला इथं, 0 इथे आन्सर मिळणार आहे. का बरं मिळणार आहे मला 1 आणि इथं 1 आणि इथे 0, कारण ट्रू जो आहे, ट्रूला काय कन्सिडर केलं जातं, 1 कन्सिडर केलं जातं, आणि फॉल्सला काय कन्सिडर केलं जातं, 0 कन्सिडर केलं जातं. ओके. त्यानंतर जर मला फ्लोट मध्ये कन्वर्ट करायचं असेल, तर मला सिम्पली काय करायचं असतं, की मला फंक्शन चेंज करायचं आहे फक्त. तर इथे मी काय लिहिणार, फ्लोट लिहिणार. आणि इथे काय लिहिणार मी, इथे लिहिणार मी, इथे पण लिहिणार मी फ्लोट. ओके. इथे पण मी लिहिणार फ्लोट. आता इथे जे नंबर मला मिळणार आहे ते कशामध्ये मिळणार, फ्लोट मध्ये. तर इथे काय मिळणार मला 1.0, आणि इथे काय मिळणार मला 0.0. एक वेळेस मी तुम्हाला एक्झिक्यूट करून दाखवतो. बघा दिसलं तुम्हाला, इथे काय मिळालं आहे मला, 1.0 आणि 0.0. ओके. हा कन्सेप्ट कळाला सगळ्यांना. हो सर. बघा, आता स्ट्रिंग मध्ये काय असतं, जी तुमची स्ट्रिंग असते, आणखी एक रूल तुम्हाला सांगतो, की काही रूल्स आहे ना खूप इसेन्शियल असतात. जी एम्प्टी स्ट्रिंग आहे, ओके, एम्प्टी स्ट्रिंग जे पण असेल, ओके, एम्प्टी स्ट्रिंग इज कन्सिडर्ड ॲज फॉल्स. ओके. तिला कसं कन्सिडर केलं जातं, फॉल्स. आणि ज्या पण जी पण एम्प्टी नसेल, नॉन एम्प्टी स्ट्रिंग, ओके, याला कसं कन्सिडर केलं जातं, याला कन्सिडर केलं जातं, कन्सिडर ॲज ट्रू. याला कसं कन्सिडर केलं जातं, ट्रू कन्सिडर केलं जातं. जर मी इथे याप्रमाणे लिहिलं प्रिंट, ओके, प्रिंट केलं, त्यानंतर मी लिहिलं बुलियन, आणि यामध्ये मी लिहिली एम्प्टी स्ट्रिंग. कन्सिडर करा, मी इथे लिहिली एम्प्टी स्ट्रिंग. तर मला याचा आन्सर काय मिळेल, तर बघा मी रन करून दाखवतो तुम्हाला. तर मला येथे आन्सर काय मिळेल, याचा आन्सर मला मिळणार आहे फॉल्स. काय मिळणार आहे याचा आन्सर मला, फॉल्स मिळणार आहे. एम्प्टी जी स्ट्रिंग असेल त्याला काय कन्सिडर केलं जातं, बुलियन मध्ये फॉल कन्सिडर केलं जातं. आणि त्यामध्ये जर ते नॉन एम्प्टी असेल, सपोज दॅट मी काहीतरी त्यात वर्ड लिहिले बुलियन, आणि यामध्ये मी काहीतरी वर्ड जर मी यामध्ये लिहिणार असेल, ओके, यामध्ये मी काय केलं, इथे मी लिहिलं स्कूल. ओके. एक्झाम्पल साठी मी इथे स्कूल लिहिलं. आता ही जी स्ट्रिंग आहे, ही एम्प्टी आहे का, नाही, यामध्ये आपण काहीतरी लिहिलेलं आहे. जर मी याला रन केलं, आता जर मी याला रन केलं, तर मला काय मिळणार आहे, मला ट्रू मिळणार आहे. ओके. तर जेव्हा तुम्ही लॉजिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार, तेव्हा खूप वेळा असं होतं की एम्प्टी स्ट्रिंगला काय कन्सिडर केलं, ट्रू. ओके. त्यानंतर ज्यामध्ये पण नॉन एम्प्टी स्ट्रिंग असेल त्याला काय कन्सिडर केलं जातं, बुलियन मध्ये त्याला कन्सिडर केलं जातं, ट्रू कन्सिडर केलं जातं. ओके. तर कन्फ्युजन साठी जेव्हा तुम्ही पुढे जाणार तेव्हा अशा प्रकारचे प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतात. त्यानंतर झिरोला काय कन्सिडर केलं जातं, झिरोला काय कन्सिडर केलं जातं, झिरो इज कन्सिडर्ड ॲज कन्सिडर्ड
ॲज फॉल्स. ओके. आणि अदर्स अदर नंबर्स आर कन्सिडर्ड ॲज ट्रू इन बुलियन. ओके, इन बुलियन. ओके, इन बुलियन. ओके, हे तुम्हाला पुढे कामात येणार आहे. ओके, जर तुम्ही प्रिंट आणि त्यानंतर बुलियन मध्ये लिहिलं, बुलियन कन्व्हर्जन करताय तुम्ही झिरोचं. ओके, तर तुम्हाला काय आन्सर मिळेल याचं? तर याचा आन्सर तुम्हाला मिळेल, झिरोला काय कन्सिडर केलं जातं? फॉल्स कन्सिडर इथे केलं जातं. ओके, तर तुम्हाला याचा आन्सर मिळणार फॉल्स. याचा आन्सर मिळणार फॉल्स. आणि त्यानंतर अदर दॅन झिरो, तुम्ही कोणताही नंबर जर कन्सिडर केला, सपोज दॅट मी 1 2 3 नंबर लिहिला. ओके, एक्झाम्पल साठी, तर याला काय कन्सिडर केलं जाईल? याला कन्सिडर केलं जाईल ट्रू. अदर दॅन झिरो, जो पण नंबर असेल त्याला काय कन्सिडर केलं जाईल? त्याला ट्रू कन्सिडर केलं जाईल. तर हे जे रूल्स आहेत, हे जे रूल्स किंवा नोट्समध्ये मी दिलेले आहे तुम्हाला, हे खूप इसेन्शियल आहे जेव्हा तुम्ही पुढे जाणार आणि जेव्हा तुम्ही कंडिशन स्टेटमेंट असतात एक पायथॉनमध्ये, ते जेव्हा शिकणार, तेव्हा कॉम्प्लिकेशनसाठी किंवा तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी अशा प्रकारे तुम्हाला एम्प्टी स्ट्रिंग दिली जाईल किंवा काहीतरी नंबर दिला जाईल आणि तुम्हाला काय केलं जाईल? कन्फ्यूज केलं जाईल. त्यामुळे हे कन्सेप्ट तुमचे काय असायला हवा? क्लिअर असायला हवे. ओके, यामध्ये काही डाऊट आहे कोणाला? नो सर. ओके. ओके. ओके, बघा त्यानंतर बघा, जो आपला थर्ड कन्सेप्ट आहे तो कोणता आहे? इनपुट इनपुट फंक्शन. तर इनपुट फंक्शन, ओके, बघा तुम्ही खूप वेळा बघितलं असेल की वेबसाईटवर तुम्ही जर गेले असाल तर वेबसाईटमध्ये काय असतं की युजर करून तुम्ही काहीतरी डेटा घेताय. समजा युजरला विचारलं जातं त्याचा नेम, एज, अशा प्रकारची इन्फॉर्मेशन जर तुम्हाला युजर कडून घ्यायची असेल, तर आपण काय करतो? पायथॉनमध्ये इनपुट फंक्शनचा यूज करतो. ओके, कशासाठी यूज केला जातो? टू टेक इन्फॉर्मेशन. ओके, टू मेक डेटा किंवा इन्फॉर्मेशन फ्रॉम द युजर कडून जर तुम्हाला काही डेटा घ्यायचा असेल, तर तुम्ही कोणतं फंक्शन यूज करणार? इनपुट फंक्शनचा तुम्ही यूज करणार आहात. ओके, तर इथे बघा मी त्याची थेरी पण तुम्हाला दाखवतो. जस्ट अ सेकंड. बघा, इनपुट फंक्शन इज यूज टू टेक युजर इनपुट फ्रॉम द कीबोर्ड. ओके, युजर कडनं जर तुम्हाला काही पण इनपुट घ्यायचा असेल किंवा कीबोर्ड कडनं तुम्हाला इनपुट घ्यायचं असेल, तर आपण काय करतो? इनपुट फंक्शनचा यूज करत असतो. इनपुट फंक्शनचा यूज करत असतो. आता या इनपुट फंक्शनचा जो सिंटॅक्स आहे तो कसा? इनपुट फंक्शन आणि त्यामध्ये काय असतं? प्रॉम्प्ट असतं. त्यामध्ये काय असतं? एक प्रॉम्प्ट असतं. तर मी याला सिंपल तुम्हाला इथे सिंटॅक्स याचा लिहून देतो. सिंटॅक्स मध्ये काय असेल की एक इनपुट फंक्शन असेल आणि त्या इनपुट फंक्शन मध्ये आपल्याला युजरला माहित पाहिजे की त्याला काय इनपुट द्यायचं आहे, कोणती व्हॅल्यू द्यायची आहे. तर याला काय म्हटलं तर प्रॉम्प्ट. काय म्हटलं याला? प्रॉम्प्ट. ओके, प्रॉम्प्ट. ओके, याला म्हटलं तर प्रॉम्प्ट, की युजरकडनं तुम्हाला कोणता मेसेज द्यायचा आहे. तर एक्झाम्पल साठी मी काय करतो? इथं इनपुट लिहिलेलं आहे. ओके, आणि इनपुट फंक्शन मध्ये एक प्रॉम्प्ट मी देतो. ओके, दिसेल तुम्हाला इथे मी लिहिलेला इंटर युअर इंटर युअर नेम. याचा अर्थ काय आहे की मला युजरकडनं त्याचं नाव ॲज अ इनपुट घ्यायचं आहे. ओके, तर मी काय केलं? याला रन केलं. जसं मी याला रन करेल, बघा तुम्हाला दिसतं इथे इंटर युअर नेम, आणि मी इथे नाव युजरचं घेऊ शकतो. युजर काय करू शकतो? इथे त्याचं नाव काय करू शकतो? इथे एंटर करू शकतो. तर मी इथे केलं अक्षय. ओके, काय केलंय मी? याला अक्षय इंटर केलं. बघा, प्रिंट वगैरे काही नाही झालंय. आता मला काय करायचं? युजर कडून जे अक्षय नाव घेतलेलं आहे ते मला एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचं आहे. तर मी काय करणार? इथे व्हेरिएबल लिहिणार आणि लिहिणार नेम इज इक्वल टू, म्हणजे
या फंक्शन थ्रू मी काय नाव घेतलेलं आहे, अक्षय नाव घेतलेलं आहे. ते अक्षय नाव मी कशामध्ये स्टोअर केलं, नेम मध्ये काय केलेलं आहे, स्टोअर केलेलं आहे. आता मला फक्त त्याला काय करायचं आहे, प्रिंट करायचं आहे. प्रिंट करायचं आहे तर मी काय लिहिणार इथे की एफ स्ट्रिंग मध्ये पण लिहू शकतो किंवा सिंपल लिहू शकतो. द युजर नेम इज, ओके. त्यानंतर मी काय करणार, इथे सिम्पली कॉमा देणार, सेपरेट करणार व्हेरिएबलला आणि इथे लिहिणार नेम. इथे काय लिहिणार मी, नेम लिहिणार. ओके. आता मी इथे लिहिणार अक्षय, इंटर करणार. तर बघा मला काय मिळालं इथं, द युजर नेम इज अक्षय. मला काय मिळालं इथं, युजर नेम इज अक्षय. आता जर मी या नेम व्हेरिएबलचा टाईप चेक केला, ओके, नेम व्हेरिएबलचा जर मी टाईप चेक केला तर मला टाईप काय मिळतो, मला नेहमी टाईप काय मिळत असतो, मला टाईप मिळत असतो बघा, मी इथे सपोज दॅट अक्षय, अक्षय लिहिलं इथं, ओके. आणि मी इंटर केलं. इंटर केल्यानंतर बघा क्लास मला काय मिळालेला आहे, मला काय मिळालेला आहे, एस टी आर मिळालेला आहे. मतलब म्हणजे मला काय मिळाले आहे, स्ट्रिंग मिळालेली आहे. मला काय मिळालेली आहे, स्ट्रिंग मिळाली. पण सपोज दॅट मला जर युजरकडनं एज घ्यायची असेल तर मी काय करणार इथं, इंटर युअर एज, ओके, अँड युजर एज इज, ओके, युजर एज इज. आणि इथे पण मी काय लिहिणार, एज लिहिणार आणि या व्हेरिएबलचं नाव पण मी काय करतो इथे चेंज करतो. ओके, व्हेरिएबलचं नाव चेंज करतो. आता मला सांगा, जर मला युजरकडनं एज घ्यायची असेल तर एज कशात असली पाहिजे, कोणत्या डेटा टाईपमध्ये असली पाहिजे, स्ट्रिंग, फ्लोट, इंट किंवा इंट. बुलियन. ओके, इंट मध्ये असली पाहिजे. आता मी काय करतो, एज जे दिलेलं आहे मला याचं काय करतो मी, टाईप चेक करतो. एक वेळेस मी याचा टाईप चेक करतो. ओके. तर बघा मी इथे एज टाकतो 23. ओके, एज मी इथे टाकलेली आहे 23. जस्ट इथे मी एज 23. ओके. आणि बघा तुम्हाला टाईप काय मिळालेलं आहे इथं, एस टी आर. एस टी आर काय टाईप काय मिळालेला आहे इथं, एस टी आर मिळालेला आहे. आता बघा मला एज युजरकडनं घ्यायचं आहे, बरोबर. आणि त्याचा टाईप काय असला पाहिजे, त्याचा टाईप असला पाहिजे इंट. पण मला मिळतो काय आहे, मला काय मिळतोय, मला मिळतोय स्ट्रिंग. तर बघा जे इनपुट फंक्शन असतं, ओके, इनपुट फंक्शन ऑलवेज रिटर्न्स, ऑलवेज रिटर्न्स, ऑलवेज रिटर्न स्ट्रिंग. ओके, नेहमी काय रिटर्न करत असतं ते स्ट्रिंग. आता जर तुम्हाला स्ट्रिंग टू इंट कन्व्हर्जन करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, त्याला टाईपकास्ट करावं लागेल, म्हणजे कन्व्हर्जन करावं लागेल. यू नीड टू टाईपकास्ट, टाईपकास्ट, टाईपकास्ट म्हणजे काय, कन्व्हर्जन. ओके, टाईपकास्ट इट. ओके, तुम्हाला काय करावं लागेल, त्याला कन्वर्ट करावं लागेल. तर कन्वर्ट कसं करायचं आहे बघा, याचा आन्सर मला काय मिळतंय 23. कशामध्ये मिळतंय मला, स्ट्रिंग मध्ये. तर मला सिम्पली याला कशामध्ये घ्यावं लागेल, इन फंक्शनच्या आतमध्ये मला काय करावं लागेल, याला मला आत टाकावं लागेल. कशामध्ये, हे जे माझं इनपुट फंक्शन आहे, हे जे माझं इनपुट फंक्शन आहे, हे इनपुट फंक्शन मला काय रिटर्न करताय, हे जे इनपुट फंक्शन आहे हे मला रिटर्न काय करताय, हे मला रिटर्न करताय जे मी एज टाकणार आहे. आता इथे मी 23 केलेली आहे तर मला काय रिटर्न करणार, ते 23 रिटर्न करणार. पण कशामध्ये रिटर्न करणार, स्ट्रिंग मध्ये काय करणार, मला 23 रिटर्न करणार. ओके, तर इथे मला मिळणार, इथे मला मिळणार 23. ओके, जी पण मी एज टाकणार ती मला कशामध्ये मिळणार, स्ट्रिंग मध्ये मिळणार. आता स्ट्रिंग मध्ये मिळाल्यानंतर मला इथे इथे काय येणार 23. आता मला फक्त काय करायचं आहे, मला फक्त काय करायचं आहे की या 23 जे मला मिळाले आहे त्याला कशामध्ये टाकायचं आहे, मला इन फंक्शन मध्ये मला त्याला यूज करायचं आहे. कशामध्ये यूज करायचं, इन फंक्शन मध्ये. तर मी इन फंक्शनचा यूज केला आणि त्याच्या आतमध्ये काय केलं, मी इनपुट फंक्शनला इन्सर्ट केलेलं आहे. तर आता मी चेक करतो मला टाईप काय मिळणार आहे. तर आता जर मी चेक केलं बघा,
रन करतो मी मॉड्यूलला आणि मी एज इथे एंटर करतो 23. तर बघा आता मला टाईप काय मिळालेला इथे, इन टाईप मिळालेला आहे. काय मिळालेला मला येथे टाईप, इन टाईप मिळालेला आहे. ओके, हा कन्सेप्ट कळाला तुम्हाला? हो सर. ओके, आता जर मी याला फ्लोट मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला, ओके, सपोज दॅट इथे 23 मी इन्सर्ट करतोय आणि मला याला फ्लोट मध्ये कन्वर्ट करायचं, तर मी कोणतं फंक्शन यूज करणार? मी फंक्शन यूज करणार, फ्लोट फंक्शन यूज करणार. ओके, याला मी जर एक्झिक्यूट केलं, याला जर मी एक्झिक्यूट केलं, तर मला काय रिटर्न मिळणार? टाईप ऑफ एज मला काय रिटर्न मिळणार? इथे मी 23 केलं, तर मला टाईप ऑफ एज फ्लोट मिळणार आणि मला इथे रिटर्न काय मिळणार? 23.0. बरोबर, कळलं? आता जर मी एज मी सपोज दॅट -2 इंटर केली, काय केली? -2 इंटर केली आणि याला रन करण्याचा प्रयत्न केला. -2 इंटर. ओके, तर बघा मला फ्लोट मिळालेली आहे आणि इथे -2.0 मिळालेली आहे. ओके, -2 पॉईंट. ओके, हे कळालं? ओके, आता सपोज दॅट एक्झाम्पल साठी मी इथे कन्सिडर करतो, मी इन डेटा टाईप दिलेला आहे आणि इथे मी लिहिलेलं आहे मार्क्स. ओके, काय लिहिलेलं आहे मी इथे? मार्क्स लिहिलेलं आहे. याला मी चेंज करतो, याला मी इथे लिहितो मार्क्स, इथे टाईप ऑफ मार्क्स आणि इथे द युजर मार्क्स आर. ओके, युजर मार्क्स आर आणि इथे लिहिणार मी सिम्पली मार्क्स. थोडे चेंजेस केले मी यामध्ये, याच प्रोग्राम मध्ये. ओके, आता मी युजर कडनं काय घेतोय? युजर कडनं मी घेतोय मार्क्स. ओके, युजर कडनं मी घेतोय मार्क्स. आता बघा, जर मला युजर कडनं मार्क्स घ्यायचे, मी इथून युजर कडनं मार्क्स घेतले 45. युजर कडनं मी मार्क्स इंटर घेतले 45. तर बघा याचा टाईप काय आला तुमचा? इंट. आणि इथे काय आलं तुमचं? 45. इथे काय आलं तुमचं? 45. आता मी काय करतो, इथे 40.4 डेसिमल मध्ये टाकण्याचा प्रयत्न करतो. 45.67. तर मला काय येणार? इथं एरर येतोय. मला काय येतोय इथे? एरर. कारण मी तुम्हाला सांगितलं होतं, जर तुम्हाला इंट मध्ये कन्वर्ट करायचं असेल, तुम्हाला जर स्ट्रिंगला इंट मध्ये कन्वर्ट करायचं असेल, तर तुम्ही डेसिमल पॉइंटचा यूज करू शकता का? करू शकता का? नाही करू शकत. बघा इथे रूल तुम्हाला सांगितले होते मी. बघा, स्ट्रिंग टू इंट, स्ट्रिंग टू इंट. तर आपण बघा इथे फक्त आणि फक्त जी पण स्ट्रिंग असेल, जी नंबर मध्ये असेल विदाउट डेसिमल पॉइंट, तिलाच काय करू शकतो आपण? कन्वर्ट करू शकतो. तिलाच काय करू शकतो आपण? कन्वर्ट करू शकतो. ओके, हा कन्सेप्ट कळाला तुम्हाला सगळ्यांना? हो सर. तर तुम्हाला मार्क जे तुम्ही इंटर करणार, ते तुम्ही डेसिमल पॉइंट मध्ये इंटर करू शकत नाही. जर तुम्ही इंट मध्ये कन्वर्जन केलं असेल तर. तुम्हाला जर इथे डेसिमल पॉइंट मध्ये जर कन्वर्जन करायचं असेल किंवा डेसिमल मध्ये नंबर टाकायचे असतील, तर तुम्हाला इथे काय यूज करावं लागेल? फ्लोट यूज करावं लागेल. ओके, कळला हा कन्सेप्ट? हो सर. काही डाऊट आहे कुणाला? आज आपण 3 पॉइंट शिकलेलो आहोत. एक डेटा टाईप, त्यानंतर टाईप कन्वर्जन आणि त्यानंतर अम, आता इनपुट फंक्शन. ओके, बेसिक गोष्टी आपण यामध्ये शिकलेलो आहोत. जेव्हा आपण पुढे जाणार त्यावेळेस आपण इनपुट फंक्शनवर प्रॉब्लेम पण घेऊ. ओके. ओके सर.